नाही, यालाच तुमच्या विश्वासार्हतेशी जोडून बघितलं जात आहे की या नेत्यांनी फोन केले की तुम्ही माघार घेणं, यालाच जे आहे ते काय- पत्रकार काय जे आहेत विश्वास- नाही, मग विषय तुम्ही म्हणताय विश्वासार्हता काय? एक नाही, मिनिट, नाही, एक हा, मी तेच सांगतोय तुम्हाला की तुम्ही आधी निवडणूक लढवणार असं जाहीर करणं, त्यावेळी पण सुनेत्रा पवारांना सहानुभूती आहे, मात्र तुम्ही त्या सहानुभूतीचा त्यावेळी विचार न करणं आणि ह्या सगळ्या नेत्यांनी फोन केल्यानंतर मात्र तुम्ही म्हणणं की तुम्ही मला सहानुभूती मी आहे. माझ्या क्लासच्या मी जी मुवमेंट लढतोय त्या मुवमेंटच्या प्रश्नाकडे महाराष्ट्रातल्या राजसत्तेमधल्या लोकांचं लक्ष वेधून घेणं ही चूक वाटते का हो तुम्हाला? मी त्याच्या नाही, अजिबात चूक नाहीये. मी मग- तुम्हाला काय म्हणतोय, मग मी- या मला- नेत्यांनी फोन केल्यानंतर तुम्ही माघार का विश्वासार्हता घेताय? हा तुम्ही प्रश्न मी विचारला. यासाठी विचारतोय, विश्वासार्हता हा शब्द यासाठी वापरला की सुनेत्रा वहिनींना सहानुभूती तर अजितदादांच्या अपघाती मृत्यूच्या क्षणापासून आहे. ह्या नेत्यांनी फोन केल्यानंतर का तुम्हाला वाटतं की सहानुभूती आपण जी आहे ती द्यायला पाहिजे सुनेत्रा वहिनींना? राजसत्तेमध्ये निर्णय कोण घेतं अंतिम? सरकारमधले नेते घेतात. मग त्यांच्यावर विश्वास नाही टाकला पाहिजे? नाही नाही, ऐका ना, मी तुमच्याबद्दल म्हणतोय ते तर ते करतायतच. तुम्हाला असं का वाटतं की मग त्यावेळी का नाही वाटलं की हेच नेते आपला प्रश्न सोडवू शकतील म्हणून? आणि म्हणजे तोच विषय आहे की ह्या नेत्यांनी फोन केल्यानंतर तुम्ही का माघार घेतली? आधी तुम्हाला का नाही वाटलं की यांना सहानुभूती बरं, द्यायला पाहिजे? मी हे राजसत्तेमधले निर्णायक पोझिशनचे नेते आहेत म्हणून मी यांची नावं घेतली. अनेक लोकांचे कॉल असे आहेत त्यांची मी नावं घेतली नाहीत. त्याचं कारण काय आहे? कारण डिसिजन मेकिंगमध्ये ते आहेत आणि ही लोक कॉमन मॅन आहेत. मग तुम्हाला आंदोलक कसं म्हणायचं? तुम्ही जर डिसिजन मेकिंग मधल्या नेत्यांचं ऐकत मग असाल- विश्वास, आपण एखादं आंदोलन एखादा प्रश्न तुमच्यासमोर मांडल्यानंतर त्याला आपण वेळ देणार की नाही देणार? 8-15 दिवसाचा 100% 10 तुम्हाला नाही, काही वर्षांचा हा जो लढा आहे, सामाजिक लढा, तो काही वर्षांचा आहे. तो असा 8-15 दिवसांचा किंवा एखाद्या पोटनिवडणुकीपुरता नाहीये. हाके साहेब, तुम्ही खूप काळापासून लढतात. माझं म्हणणं काय आहे, तुमच्या आंदोलक म्हणून भूमिका एक, आणि आता या नेत्यांच्या फोन नंतर तुम्ही माघार घेणं. पत्रकार तुम्हाला मगासपासून जे सातत्याने विचारतायत ते यासाठीच विचारतायत की या नेत्यांनी तुमच्याशी बोलणं आणि तुम्ही माघार घेणं, हा जो काही प्रकार आहे त्याबद्दल. अरे हे बघा, मी काय बोललो तुम्हाला, ह्या सगळ्या नेत्यांचे कॉल आले, पण मला जो अंतिम जो कॉल होता की जो माझ्यासाठी संवेदनशील होता ते महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा होता. हा माझ्यासाठी मला म्हणून गेला की नाही, यस, आपल्याला ह्यांचा जर कॉल येत असेल, अरे महिला आहे, महाराष्ट्राच्या कुठल्याही व्यवस्थेची अर्धी लोकसंख्या आहे, मग अर्ध्या ठीक आहे, आता हा